हे जे TCS कंपनीचं प्रकरण आहे त्याच्यामध्ये SITने आज 4 आरोपींना पोलीस कस्टडीसाठी माननीय कोर्टामध्ये हजर केलेलं होतं. SIT जे तपास करतायत ते 9 गुन्हे जे आहेत त्यापैकी हा जो गुन्हा आहे त्या गुन्ह्यामध्ये एका पीडित पुरुषाने कंप्लेंट दिलेली होती. तर त्यांचा मानसिक आणि लैंगिक छळ करणे, त्यांच्या धर्माचा अपमान करणे आणि त्यांच्या धार्मिक भावना दुखावण्या याबाबतचा हा गुन्हा होता. तर SIT तर्फे आम्ही माननीय कोर्टामध्ये हजर राहून हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे. याच्यामध्ये राष्ट्रीय महिला आयोगाने पण दखल घेऊन या गुन्ह्यांची गंभीर दखल घेऊन ते पण तपास करताय आणि इतर पण ज्या कुठल्या यंत्रणा आहे त्या पण या गुन्ह्यांच्या संदर्भात माहिती घेऊन त्यांची पण चौकशी सुरू आहे. आणि हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे आणि याच्यामध्ये आम्हाला सखोल तपास करणं आवश्यक असल्याने आम्ही माननीय कोर्टासमोर पोलीस कोठडीची मागणी केली असता आरोपीला 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. थँक्यू. झाला काय प्रकरण होतं आणि किती दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली? हे जे TCS कंपनीचं प्रकरण आहे त्याच्यामध्ये SITने आज 4 आरोपींना पोलीस कस्टडीसाठी माननीय कोर्टामध्ये हजर केलेलं होतं. SIT जे तपास करतायत ते 9 गुन्हे जे आहेत त्यापैकी हा जो गुन्हा आहे त्या गुन्ह्यामध्ये एका पीडित पुरुषाने कंप्लेंट दिलेली होती. तर त्यांचा मानसिक आणि लैंगिक छळ करणे, त्यांच्या धर्माचा अपमान करणे आणि त्यांच्या धार्मिक भावना दुखावण्या याबाबतचा हा गुन्हा होता. तर SIT तर्फे आम्ही माननीय कोर्टामध्ये हजर राहून हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे. याच्यामध्ये राष्ट्रीय महिला आयोगाने पण दखल घेऊन या गुन्ह्यांची गंभीर दखल घेऊन ते पण तपास करताय आणि इतर पण ज्या कुठल्या यंत्रणा आहे त्या पण या गुन्ह्यांच्या संदर्भात माहिती घेऊन त्यांची पण चौकशी सुरू आहे. आणि हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे आणि याच्यामध्ये आम्हाला सखोल तपास करणं आवश्यक असल्याने आम्ही माननीय कोर्टासमोर पोलीस कोठडीची मागणी केली असता आरोपीला 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. थँक्यू.